लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. अंगणवाडी सेविका भरती घोटाळा तापला. अधिकाऱ्याचा वादग्रस्त फोन संवाद व्हायरल. रुपाली माळींचा 26 जानेवारीला आत्मदहनाचा इशारा. शिंदखेडा तालुक्यातील अंगणवाडी सेविका भरतीतील कथित घोटाळा दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला असून या प्रकरणात शिंदखेडा येथील एकात्मिक बालविकास अधिकारी रवींद्र मराठे यांच्याशी झालेला फोनवरील संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासन व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या संभाषणात रवींद्र मराठे यांनी मी गद्दारी करणार नाही, काम न झाल्यास एका बापाची औलाद नाही, घेतलेले पैसे व्याजासह परत करू, असं अत्यंत वादग्रस्त विधान केल्याचा दावा करण्यात येत आहे. या विधानानंतर फोन कट केल्याचेही ऑडिओमध्ये ऐकू येत आहे. या कथित संभाषणामुळे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाची तत्काळ सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पालक वर्गांकडून केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात न्याय न मिळाल्यास रुपाली माळी यांनी येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. या इशाऱ्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. आता या संपूर्ण घोटाळ्याची प्रशासनाकडून अधिकृत चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई केली जाणार का, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जातो आहे. मुख्य संपादक भूषण पवार. साहेब नमस्कार. नमस्कार भाऊ, नमस्कार. बोला साहेब. काय नाही, आता त्या यांचा फोन होता माळी. हो, ते घरी बसले, मी शेतात आहे इकडे. बोललो मी, त्यांनी तेच सांगितलं, माणसं आहेत म्हणे, शेतात आहेत म्हणे पिंटू भाऊ. म्हटलं काही हरकत नाही. आणि आता जे फोनवर बोलेल 50 वेळा तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे, तुम्हाला सहकार्याची भावना ठेवलेली आहे, त्याच्यामुळे बदलून जाण्याचं बी काही कारण नाही. 20 ला निकाल, पहिली जी भरती प्रक्रिया लावलेली होती त्या संदर्भातला 20 तारखेला निकाल कोर्टाने दिलेला आहे. लेबर कोर्टाने 2 वेळा सेशनला टाकलं होतं, फेटाळलं गेलं ते. मग तिसऱ्यांदा लेबर कोर्टाने निकाल दिला. तो मी जी भरती प्रक्रिया लावलेली होती 28/4/23 ची ती कंटिन्यू ठेवलेली आहे. आता त्याला कमिटी नेमणार आहेत. ती कमिटी नेमल्यानंतर मग हे बाकीचे जे काम 15/6/23 ला जे यांनी लावलेलं होतं ना, नवीन सीओ मॅडम बदाने ते रद्द करून टाकलेलं आहे आणि मी लावलेलं कंटिन्यू ठेवलेलं आहे. म्हणून त्यांच्याशी बोललो मी आता, ते म्हटलं आले तरी काही हरकत नाही, तुम्ही सहकार्याची भावना ठेवलेली आहे, मी बी गद्दारी करणार नाही, मी बी म्हटलं असा निष्पणा करणार नाही, एक बापाची अवलाद आहे म्हटलं, तुम्ही सांगणार त्या गोष्टीला मी तयार होऊन जाईल म्हटलं, ती काही अडचण नाही. पण एवढे दिवस सहकार्य, मी म्हटलं 4 दिवस खरंच मी आजारी होतो आयराव डॉक्टरकडे, टायफॉइड मलेरिया होऊन गेलेला होता. आणि आता जस्ट मेडिसिन घ्यायला बाहेर आलो, त्यांचा फोन आला. म्हटलं 2-4 दिवस थांबा, कमिटी फॉर्म झाल्यानंतर काय होतं काही नाही, त्या याच्याने म्हटलं सगळा मार्ग मी मोकळा करून देईल म्हटलं. इथपर्यंत बोललो मी त्यांच्याशी. म्हटलं घरचे जे लोक आहे ना, त्यांची मनस्थिती खराब झाली, कारण कसं आहे व्याजाचे पैसे. एकच विनंती नाही, मी आता बोलतो, मी ऐकून घ्या क्लिअर. आजची तारीख बी लिहून ठेवा, मी व्याज सुद्धा देऊन देईल, पण 7-8 दिवस गम मारा. बरोबर, बस एवढीच विनंती आहे तुम्हाला. चालेल ना, चालेल. 8-10 दिवस थांबा, गद्दारी होणार नाही, एवढा मात्र शब्द तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. हो, तेवढं बघा सर काहीतरी. मराठे साहेब नमस्कार. नमस्कार 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 साहेब. मराठे साहेब, ते शेवाळ्याचं काय तुम्ही असं करून टाकलं, मला आता काही उमजत नाही. आता काय करून टाकलं? ते कामच झालं नाही आपलं. होईल ना, आता कोर्टामध्ये चालू आहे, त्यांना बी माहिती. त्यांना माहिती नाही, अशातला भाग नाही. त्या दिवशी मला भेटले ते, पण लोक बसलेले होते म्हणून काही बैलगाड्यावर जात होते, निघून गेले ते. किती वेळ लागेल साहेब तरी? या वीक मध्ये होईल फायनल. या 20 मध्ये? या आठवड्यामध्ये. हो, या वीक मध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये का? हो 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 साहेब, तेवढं माल व्हायला पाहिजे. होईल. त्यांना काही सांगितलेलं नाही मी, उलट सुलट होणार नाही होणार असतील कदाचित, विचारून बघा त्यांना. काय नाही, फक्त माझी विनंती आहे तुम्हाला, एवढं व्हायला पाहिजे बॉस. ओके. हो, ओके, चालेल.